सुरू करू शकतो? येस, मी कॅन. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ऋचा नायर, प्रबंधक आर्या बायलाईफ आणि HSFB पेजवरच्या आजच्या ह्या आपल्या खेतीबडी वेबिनार मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसात आपण उन्हाळी पिकांबद्दल बोलत आहोत आणि गेल्या वेबिनार मध्ये आपण फळ पिकांबद्दल देखील चर्चा केली. पण आजची आपली जी चर्चा आहे त्याची दिशा आपण थोडीशी कंद पिकांकडे घेऊन जात आहोत. आता आज भरपूरशा कंद पिकांची जी हार्वेस्टिंग झालेली आहे, पण लागण ते काढणी या कालावधीमध्ये खेतीबडीच्या ऍडवायझरी वरती भरपूरशे शेतकऱ्यांनी भरपूरशे प्रश्न विचारले आणि ह्याच्यातले भरपूरशे प्रश्न रोग आणि किडींच्या प्रतिबंधक उपाययोजनाबद्दल देखील होते. आता पानावरचे डाग किंवा मूळकूज किंवा बॅक्टेरियल विल्ट किंवा नेमेटोड्स किंवा सूत्रकृमी ज्याला आपण म्हणतो, असे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कंद पिकांमध्ये दिसून येतो. पण काही प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना म्हणजे आधीच लागण करण्याच्या आधीच थोडीशी उपाययोजना जर आपण काही केल्या तर त्याने आपल्याला भरपूरसा फायदा होऊ शकतो. जसं की काही शेतकरी जे असतात ते कंद लावण्यापूर्वी आधी त्यांना 50 डिग्री सेंटीग्रेड वरती 50 डिग्री पाण्यात थोडंसं 10 मिनिटं लावून नंतर त्याची लागण करतात. किंवा काही लोक लाईट आणि स्टिकी ट्रॅप्स ह्याचा देखील वापर करून सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव कमी करू शकतात. आणि पुष्कळशा आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यात बुरशीजन्य रोग, मातीजन्य रोग जे येतात, मातीतनं जे बुरशीजन्य रोग येतात त्याचा पण प्रादुर्भाव पुष्कळ वेळा कंद पिकांमध्ये दिसून येतो. तर ह्याच्यात आपण ट्रायकोडर्मा ह्या बुरशीचा वापर करू शकतो. आणि नेमेटोड्स किंवा सूत्रकृमी जी असतो त्याचा पण प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही शेतकरी पेसिलोमायसिस असलेल्या प्रोडक्ट्सचा वापर करू शकतात. किंवा काही झेंडू किंवा लेमन ग्रास ही रोपं जर आपण शेताच्या कडेला लावली तरी ते पण देखील भरपूरसं फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो, आज आपण हळद या कंद पिकाबद्दल बोलणार आहोत. आता शेतकऱ्यांच्या शेती जी आपण आज जी करतोय त्याच्यामध्ये बदलतं हवामान, अवकाळी पाऊस आणि कधी दुष्काळ यामुळे उत्पन्नात घट दिसून येत आहे. कधी कधी तर उत्पन्नाचा खर्च देखील निघून येत नाही. त्यामुळे आजकाल शेतकरी शेतमाल जसाच्या तसा बाजारात न आणता त्यावर प्रक्रिया करून त्याला बाजारात आणत आहे. आणि ह्यामुळे असं दिसून येत आहे की त्याच्यात जी प्रक्रिया केल्यामुळे त्याचा दर देखील त्याला चांगला मिळत आहे. पण ही प्रक्रिया करायची कशी आणि ह्याला काय सामग्री लागते किंवा कशा प्रकारच्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे जेणेकरून की आपण ही प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया आपल्या शेतमालावरती करू शकतो. तर अशाच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत खेतीबडीच्या पीक तज्ञ डॉक्टर अश्विनी मोठाफळे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. डॉक्टर, आता हळद काढणीनंतर ते बाजारात पावडर बनवून येईपर्यंत त्याला भरपूरशी प्रोसेसिंग लागते, त्यावर प्रक्रिया करावी लागते आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणजे हळद शिजवावी लागते. तर हळद ह्याला म्हणजे पहिला प्रश्न आमचा तुम्हाला हा असेल सेशन सुरू करताना की हळद योग्यरीत्या कशी शिजवावी आपण? शेतकरी बांधवांनो, जसं मॅडमने सांगितलं की पीक लागण पासून काढणीपर्यंतच्या बऱ्याच टप्प्यातून आता आपण काढणीच्या ह्याच्यात आलोय आणि बरेचसे शेतकरी ह्या काही गडबडीत आहेत की आपला माल हा चांगल्या बाजारात आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आणि जास्तीत जास्त भाव मिळवायचा. पण जेव्हा आपल्या बाजार भाव आपल्याला जेव्हा कुठल्याही आपल्या मालाला शेतमालाला मिळवायचा असतो तेव्हा त्याची गुणवत्ता खूप महत्वाची असते आणि त्याच्या गुणवत्तेनुसारच आपल्याला बाजारात मागणी किंवा त्याचा दर हा व्यवस्थित मिळतो. मग हळद हा आजच्या घडामोडीत आपण पूर्ण महाराष्ट्रात बघतोय की सगळीकडे त्याची चालू आहे, आवक कमी जास्त होत आहे. तर सुरुवातीपासून आपण जाणूया की आपल्या काढलेल्या हळदीला आपण कुठल्या पद्धतीने प्रोसेसिंग जे म्हणतो ते करूयात आणि आपल्या बाजारात ते उपलब्ध करून देऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅडमनी जसं विचारलं की आपल्याला हळद ही शिजवून घ्यायची आहे. जेव्हा आपल्या हळदीची काढणी होती, काढणी झाल्यानंतर एक 2 ते 3 दिवसामध्ये सावलीमध्ये आपण जे आपले ओली हळद बेणे ठेवतोय ना त्याला आपल्याला शिजून घ्यायचं. तर पारंपरिक बऱ्याच दिवसापासून चालत आलेली म्हणजे आपण त्याला एका कढईत, ज्याला कायली हा शब्द वापरला जातो, त्यामध्ये ती शिजवले जातात. इथे आपण बघू शकतो की एक मोठी कायली घेतली जाते, त्या कायलीमध्ये आपण हे ओली हळद आपली टाकतो. पाणी उकळलं जातं आणि त्यामध्ये वरती इथपर्यंत आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची की वरती 2.5 ते 3 जागा आहे तिथं फुटापर्यंतची जागा रिकामी राहील, 2.5 ते 3 इंचापर्यंतची तितकीच हळद भरायची. ह्या कायलीचा जो व्यास असतो जो आपण म्हणतो तो साधारणतः आपल्याला खालच्या बाजूने 2.5 ते 3 फूट इतका असावा
आता काय करायचं, एकदा आपण त्याच्यात पाणी टाकले, उकळले, त्याच्यामध्ये कंद टाकले, ते शिजायला सुरुवात होते, त्यावेळेस आपल्याला त्याची वाफ जी असते ना ती आत कोंडून ठेवायची असते, जेणेकरून ते शिजवण्यास मदत करतं. तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती, आपल्याला इथे पण दिसत असेल, गोंडपाट झाकलं जातं. पण बरेचसे शेतकरी मातीचा, ओल्या चिखलाचा वापर करतात, पण तो करायला नाही पाहिजे. तर आपण इथे गोंडपाटाचा किंवा आपल्या पाल्याचा वापर करून ते झाकून घ्यायचे आणि वाफ राखून ठेवायची. ही जी हळद असते कायलीमध्ये, ती एक साधारणतः 2.5 ते 3 तासामध्ये शिजते आणि त्यानंतर आपल्याला ती तपासून घ्यायची. आता हळद शिजली की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला आपण 1 ते 2 त्यातले काही सॅम्पल काढून घ्यायचे आहेत. त्यांना अंगठ्याच्या सहाय्याने आपल्या दाबून बघायचं आहे. सहजतेने ते जे दाबल्या गेले किंवा ते मोडल्या गेले तर समजायचं की आपली हळद शिजली आहे. दुसरी एक पद्धत म्हणजे आपण जे ओली हळद जी शिजलेली असते ना, तिच्यामधून जर काडी जर आपण आरपार घालू शकलो सहजरित्याने, तर आपली ही हळद व्यवस्थित शिजली आहे आणि तिचा आपण वापर करू शकतो. आता पण काय होतं, ह्या पद्धतीने हळद आपण शिजवल्यानंतर त्यामध्ये जास्त वेळ जातो, मजूर पण लागतात आणि आपल्याला वेळोवेळी ह्यातलं पाणी पण बदलावं लागतं. त्यामुळं दिवसेंदिवस एक आपण म्हणू शकतो ह्या पद्धतीचा वापर कमी होत चाललेला आहे. पण गावोगावी काही ठिकाणी ह्या पद्धतीचा पण मॅडम वापर करून हळद ही शिजवली जाते. बरोबर आहे. मॅडम अजून पण काही म्हणजे ह्याच्यात सुधारित तंत्र आहेत का हळद प्रक्रियेमध्ये, जेणेकरून की आपण हळद थोडस अजून लवकर किंवा योग्यरीत्या शिजवू शकतो? आता ह्याच पद्धतीमध्ये मॅडमने विचारलं तसं, जी उकळून घेण्याची, म्हणजे पाणी जे उकळतो आपण मोठ्या बॅरलमध्ये, कढईमध्ये, त्याच मध्ये आपण डायरेक्टली हळदीचे ओलेबेने त्यात टाकण्याच्या ऐवजी आपण त्यामध्ये एक रिकामे अर्धे तेलाचे वगैरे जे बॅरल असतात ना, ते कट करून घेतात किंवा काही ठिकाणी असे संच पण तयार केलेले आहेत लोखंडी. त्यामध्ये इथे दाखवल्याप्रमाणे ते बेने जे असतात, आपली ओली हळद असते ती टाकली जाते. पाणी हे खालच्या स्तराला राहतं आणि ते शिजलं, जसं पाणी उकळत जाईल तशी ही हळद शिजत जाते. आता तुलनात्मक पहिल्या पद्धतीपेक्षा, जे आपण म्हणतो कायले शिजवायचे, त्या पद्धतीपेक्षा इथे आपल्याला वेळ कमी लागतो. तिथे 2.5-3 ते तास लागतात त्या पर्टिक्युलर पेनांना शिजण्यासाठी. तर इथे आपण ते 30 ते 35 मिनिटात आपण ते ओली हळद इथे शिजवून घेतो. तर एका वेळी जवळपास 250 ते 300 किलो हळद ही शिजवली जाते. इथे काय केलं जातं, जसं आपल्याला दिसेल की ते जे बॅरल असतात त्यांना कड्या केल्या जातात आणि आपल्याला फक्त त्या उचलून घ्यायच्या आणि आपली ओली हळद जी शिजली ती आपल्याला काढून तिथून मोकळी करायची आणि आपण त्याच वेळी सोबतीने नवीन हळद त्याच्यामध्ये टाकू शकतो. फक्त आपल्याला याच्यात पाणी ऍड करावं लागतं, प्रत्येक वेळी पाणी बदलायची गरज नाही. त्यामुळे ही थोडीशी सुधारित पद्धत आपण म्हणू शकतो, जी कायलीच्या पद्धती जी बरेचसे शेतकरी इथे वापर करू शकतात. ओके. डॉक्टर, आता भरपूरसा असं पण दिसून येत आहे की भरपूरशा शेतांमध्ये डायरेक्ट काही मशीन्स येतात आणि त्याच्यात हळद शिजवली जाते. तर अशा म्हणजे मशिनीमध्ये शिजवणं हे योग्य आहे का, किंवा त्याचा काही फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो का? बरोबर आहे शेतकऱ्यांनो, ह्या ज्या 2 पद्धती सांगितल्यात ह्या खूप वर्ष चालू आहे. पण काय होत चाललंय की ह्याच्यासाठी आपल्याला एक जे वेळ बघावा लागेल, त्यानंतर त्याची गुणवत्ता खूप महत्वाची. आता ह्या दोन्ही पद्धतीमधला एक तोटा म्हणजे ह्याच्यामध्ये जी हळदीची गुणवत्ता राहते ना ती कमी होते. तिला वाळवण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामध्ये असलेलं कुरकुमींचं जे प्रमाण म्हणतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हळद ही खूप उपयुक्त आहे का, कारण तिच्यामध्ये कुरकुमीन असतं. मग ते प्रमाण इथे घट होते, त्याची घट होते. परत हळदीचं जे प्रमाण असतं शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपल्याला घट दिसायला लागते. त्यामुळे नवीन बाजारामध्ये संयंत्र उपलब्ध झालेत किंवा मशीन झालेत. बऱ्याच ठिकाणी कुकरचा वापर केला जातो. पण इथं जे आपण मशीन बघतोय किंवा संयंत्र म्हणू शकतो, यांत्रिकीकरणाचा फरक एवढाच आहे की तिथे आपण डायरेक्ट पाण्यामध्ये शिजून घेतो आणि इथे आपण त्याची वाफ तयार करतो पाण्याची आणि त्यानंतर ती हळद शिजवली जाते. इथे काय होतंय, ह्याची क्षमता पण जास्त असते. आता क्षमता म्हणजे आपण त्याच्यामध्ये किती ड्रम बसवलेले, तर आपण 2-3 जशी गरज आहे किंवा प्रत्येकाच्या क्षमतेनुसार ते ड्रम्स वाढवू शकतात आणि एका वेळी जास्तीत जास्त हळद शिजवू शकतो. आता इथे एक पाण्याची टाकी असते, ती जवळपास 2000 ते 3000 लिटर क्षमतेची असते आणि लोखंडी पाईपच्या सहाय्याने काय केलं जातं, तिथे वॉल्स असतात आणि त्यामधून वाफ तयार होते. मग पाणी एकदा उकळतं आणि नंतर मग ती वाफ तिथे तयार होते आणि त्या वाफेवर हळद शिजवली जाते. मग जवळपास 60 ते 90 मिनिटं हे आपल्याला प्रथम पाणी उकळायला लागतं आणि एकदा पाणी उकळलं की त्याची वाफ बाहेर होते आणि आपल्याला ते शिजवण्यास सुरुवात होते.
पण जवळपास इथे आपण सांगू शकतो 1 टन जळण लागतं. म्हणजे काय होतं आपल्याला ते उकळण्यासाठी जळणाचा वापर केला जातो. तर जवळपास आपल्या शेतातलं जळण आपण जास्तीत जास्त उपयोगात आणू शकतो आणि जवळपास 55 ते 60 ड्रम हे शिजवले जातात. आणि 1 ड्रम शिजवण्यासाठी इथे फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणजे आपण पाहिलं की पहिल्या पद्धतीत 3 तास, दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला एक जवळपास 1 तास आपण म्हणू शकतो. तर इथे आपण 15 ते 20 मिनिटामध्ये आपली हळद शिजवू शकतो. पण सगळ्यात महत्वाचे ह्याचे फायदे खूप जास्त आहेत. एकतर काय होते गाव-गाव पातळीवर असे संयंत्र मशीन उपलब्ध आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी ते आपण म्हणू शकतो रेंटच्या सहाय्याने किंवा एक ठराविक पिरियडसाठी ते प्रोव्हाइड केले जातात आणि ते यंत्र वापरात आणलं जातं. आता ह्यामध्ये मुख्य म्हणजे याचा फायदा की हळद एकसारखी शिजवली जाते. आधीच्या पद्धतीमध्ये कमी जास्त प्रमाणात शिजली जाते. मग ती वाळवण्यात आणि त्याच्यामध्ये पॉलिशिंगमध्ये त्याच्यामध्ये गुणवत्ता टिकून राहत नाही. जास्त वेळ पॉलिश सुद्धा करावी लागत नाही. नंतरची जी आपली प्रक्रिया आहे ती पॉलिशिंगची, तर आपण यांत्रिकीकरणानुसार जर हळद शिजवली तर आपल्याला पॉलिशचा लागणारा वेळ सुद्धा हा कमी होतो. सगळ्यात महत्वाचं पिवळा रंग. आपण हळद चांगली केव्हा म्हणतो जेव्हा तिचा रंग हा पूर्णपणे पिवळा राखला जातो. तर ह्या पद्धतीमध्ये आपण जर ती हळद शिजवली तर तिचा पिवळा रंग राखला जातो. इंधन आणि वेळ ह्या दोन्हीची इथं खूप कमी प्रमाणात आपल्याला बचत करता येते. चांगले पॉलिश होते आणि चकाकीपणाने एक टिकून राहतो. कारण उकळून उकळून काय होतं त्यामध्ये काळपटपणा सुद्धा जास्त येतो. त्याचा जो एक स्पेसिफिक रंग म्हणू आपण शायनिंग त्याला चकाकी असं म्हणतात तो सुद्धा कमी होतो. पण आपल्याला ह्या पद्धतीने तो आपल्या हळदीचा इथे राखता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. जे आपलं उद्दिष्ट आहे की आपल्या मालाला, आपल्या हळदीच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा. तर ह्या पद्धतीने जर आपण त्याचं बॉइलिंग केलं, उकळण्याचं केलं पद्धत तर तिला बाजारभाव चांगला राखून जातो. त्यामुळे तुलनात्मक उकळण्यापेक्षा सुधारित पद्धतीमध्ये आपल्याला त्याचे जास्त फायदे होतात. बरोबर. शेतकरी मित्रांनो, सर आता जसं डॉक्टरांनी आपल्याला भरपूरशी माहिती दिलेली आहे की सांगितलं की वाफ आपण कशा प्रकारे दाबावी किंवा शिजली की नाही हळद कुंड हे कसं आपण तपासावं त्याची माहिती देखील डॉक्टर अश्विनी यांनी आपल्याला दिलेली आहे इथे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट त्यांनी हे सांगितलेली आहे की सुधारित पद्धती म्हणजे यांत्रिकीकरण करून आपण कसं काय आपली प्रोडक्टची क्वालिटी जी असते ती वाढवू शकतो आणि त्याचा चांगला प्रोडक्ट असला, चांगलं आपलं प्रोडक्टची क्वालिटी जर चांगली असली तर त्याला दर नेहमीच आपल्याला चांगला मिळणार आहे. आणि जी काही मशीन तुम्ही वापराल जसं त्यांनी सांगितलं की आपल्या कपॅसिटी अनुसार वापरावी की किती ड्रम लागणार आहेत आपल्याला, किती हळद आपली निघणार आहे ह्याचा थोडासा अंदाज घेऊन मग त्या प्रकारच्या मशीनचा उपयोग आपण आपल्या हळद कुंडांना शिजवायला केला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आपण प्रश्न देखील जसं नॉर्मली घेतो तसं सेशन नंतर आपण प्रश्न देखील घेणार आहोत. काही प्रश्न आपण इथे FB लाईव्ह वरती पण देखील घेतो जे आपण डायरेक्ट डॉक्टर अश्विनी यांना विचारू शकतो. तर आपले काही प्रश्न असतील तर ते तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. ते आपण नंतर सेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण इथेच लाईव्ह आपण डॉक्टर अश्विनी यांना विचारूया. डॉक्टर, हे झालं आता शिजवण्याबद्दलचं आपण चर्चा केली इथे की कशी शिजवावी किंवा त्याचे काय काय वेगवेगळ्या पद्धतीने आपण कसं शिजवू शकतो. आणि शिजवल्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे हळद वाळवावी लागते आपल्याला की पॉलिशिंगच्या आधीची तो एक टप्पा तो पण एक मुख्य टप्पा असतो. पण त्याच्यात जास्त काही करायचं नसतं पण छोट्या छोट्या काही गोष्टी असतात ज्याची काळजी घेतली तर त्याचा उत्पन्नावर भरपूरसा फरक पडतो. तर कुठल्या गोष्टींची अशी काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा आपण हळद वाळवण्यासाठी आपण जेव्हा तयारी करतो तेव्हा त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत आपण? बरोबरच आहे. इथं 3-4 टप्पे आहेत की जे आपण म्हणू शकतो हळदीच्या काढणीपासून त्याला बाजारात हळकुंड म्हणून आपल्याला विकण्यापर्यंत पद्धत आहे. पहिली जी आपण पाहिली ती उकळण्याची. त्यानंतर आपल्याला ती वाळवायची आहे. वाळवल्यानंतर त्याचं पॉलिशिंग करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याचं ग्रेडिंग करतो. तर आपण बॉइलिंग पर्यंत म्हणजे उकळण्यापर्यंत पाहिलं. इथं 2-3 पद्धती पाहिल्या. त्यामधले आपण समजा शेवटच्या पद्धतीने जातोय तर जसं मी सांगितलं इथे एक अजून सांगू इच्छिते की जर तुम्ही 2-3 माणसं आपण बघितली किंवा ह्याला कुशल कामगाराची पण आवश्यकता नसते. एका दिवसामध्ये जवळपास 90 क्विंटल हळद आपण या पद्धतीने शिजवू शकतो. आता त्यानंतर आपल्याला ती हळद वाळवायची शिजवलेली नंतर. प्रत्येक प्रक्रियेमध्ये आज बाजारात यंत्र येत आहेत किंवा एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण म्हणतो तंत्रज्ञान जे सुद्धा येतं ते मार्केटला उपलब्ध होत आहे शेतकऱ्यांसाठी. तर इथे पण काय होतं वाळवण्याच्या सुरुवातीच्या ज्यात आपण उन्हामध्ये तिला वाळवतो तर नक्कीच आपण ती एकसारखी वाळवायची आहे.
वाळवताना ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की शिजवल्यानंतर तिला सुरुवात करायची, वाळवल्यानंतर 5 ते 6 सेंटीमीटर जाडीचा थर करायचा आहे आणि सुरुवातीला खूप जास्त जाड थर ठेवायचा नाहीये, कारण मग ती वाळण्यास उशीर होतो आणि कंद एकावर एक राहून ते कुजण्याची किंवा सडण्याची जास्त चान्सेस असतात. आता ते ह्या गड्ड्यांची अधूनमधून उलतापालत करायची. पहिले 2 ते 3 दिवस करायचे नाहीये. 4थ्या-5व्या दिवसापासून त्यांची आपल्याला उलतापालत करायची, की जेणेकरून खालचे वर येतील आणि सपाट पृष्ठभाग, ताडपत्री किंवा सिमेंटच्या ह्याच्यावर आपल्याला ती वाळवायची. शक्यतो मातीवर वाळवणं शेतकऱ्यांनी टाळावे, कारण ती माती पुन्हा त्या बेनांना किंवा ओल्या हळदीला ते चिकटून बसतात. त्यामुळं एक अंदाजा आपण ह्या पद्धतीने गेलो, जर खूप चांगलं ऊन असेल, प्रखर असेल, तर कमीत कमी 8 ते 10 दिवसामध्ये ही चांगल्या प्रकारे वाळली जाते किंवा जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस लागतात. आता दुसरी पद्धत आहे की विद्युत पद्धत. बऱ्याचशा भागामध्ये, काही राज्यांमध्ये ही पद्धत वापरली जात आहे, जिला आपण म्हणू शकतो विद्युत पद्धत. एअरचा वापर केला जातो, ड्राय एअरचा वगैरे. नॅचरल जे पद्धत, नैसर्गिक पद्धतीच्या व्यतिरिक्त कृत्रिम वायूचा वापर करून ती हळद वाळवली जाते आणि ह्यामध्ये फक्त 5 ते 6 दिवसात हळद वाळवली जाते. असे युनिट पण आहेत की जिथे आपल्याला 1 ते 2 दिवसात हळद वाळवून मिळते सुद्धा. मग त्यानंतर पॉली हाऊस जे असतात, पॉली हाऊस मध्ये सुद्धा काही ठिकाणी हळद वाळवली जाते. तिथे आपल्याला 5 ते 6 दिवसात हळद वाळवली जाते आणि शेडनेट सुद्धा मध्ये वाळवली जाते. म्हणजे एक 50% सावलीमध्ये सुद्धा हळद वाळवण्याची पद्धत आहे. तर आपल्या उन्हामध्ये वाळवण्याच्या पद्धती सोबतच ह्या पद्धती दिवसेंदिवस किंवा बऱ्याचशा ठिकाणी ह्या अवलंबल्या जात आहे, जेणेकरून त्याची मुख्य उद्देश असतो की गुणवत्ता टिकून ठेवणे आणि बाजारात तिला भाव मिळवून देणे. तर ह्या पद्धतीने आपण म्हणून शेतकरी बांधव सुद्धा हळद वाळवून घेऊ शकतात आपली. बरोबर. शेतकरी बांधवांनो, आता मॅडमने आपल्याला सांगितलं की हळद कशा वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या की हळद आपण कशा वेगवेगळ्या पद्धतीने वाळवू शकतो, आणि जसं त्यांनी सांगितलं की 8 ते दिवसामध्ये पारंपरिक पद्धतीचा वापर जर आपण केला तर 8 ते दिवस आपल्याला वाळवण्यात लागतात. आणि ड्रायरचा किंवा पॉली हाऊस वगैरे मध्ये तुम्ही जर त्याला वाळवलं तर थोडेसे कमी दिवसात देखील ती वाळवू शकते. आणि काही असे युनिट्स पण, जसं मॅडमने सांगितलं की युनिट्स पण काही गावांमध्ये आहेत जिकडे की अजून कमी वेळात आपण हळद वाळवू शकतो, पण त्याची क्वालिटी खराब होऊ नये एवढं लक्ष आपल्याला देणं गरजेचं आहे. मॅडम, आता वाळवण्यानंतर आपण एका मुख्य टप्प्यावरती येतो, तेच म्हणजे की पॉलिशिंग. आणि पॉलिशिंग नंतर आपण त्याला ग्रेडिंग देखील करतो की ग्रेड, की कुठले चांगलं आणि कुठलं बी ग्रेडचं वगैरे. तर हे पॉलिशिंग करणं गरजेचं असतं का, किंवा पॉलिशिंग करण्याने काय फायदे होतात, आणि जर ग्रेडिंग करायची झाली त्याच्यानंतर तर ती कशी करावी शेतकऱ्यांनी? नक्की. आता 2 प्रक्रिया आपण केल्या. सुरुवातीला आपण हळद शिजून घेतली, त्यानंतर तिला वाळवले. वाळवल्यानंतरची पद्धत आहे की तिला पॉलिश करायचे. आता पॉलिशचे पण यंत्र आहेत अवेलेबल, त्याचाच उपयोग करून आपण आपल्या हळदीला पॉलिशिंग करायची. सुरुवातीला हाताने यंत्र होते, म्हणजे फिरून आपण ते पॉलिश करून घ्यायचं, पण शक्यतो आता जवळपास सगळ्याच भागामध्ये, जसं की सांगली असू द्या, हिंगोली, परभणी सारखे जे रिजन आहे की जिथं खूप जास्त हळदीचं मार्केट उपलब्ध आहे, अशा ठिकाणी ही हळद सर्रास प्रोसेसिंग युनिट जे आहेत त्यातून पॉलिशिंग केली जाते. आणि जे यंत्र स्वतःहून, म्हणजे आपण जे म्हणतो की इलेक्ट्रिक याच्यावर आहेत, तर 50 ते 60 किलो हळद सहज त्यातून पॉलिश करून निघाली जाते. आता ह्याचा मुख्य उपयोग काय होतो पॉलिशिंग करण्यामध्ये, की जे आपण काही वेळा होतो शिजवताना किंवा जाती परत्वे कमी जास्त प्रमाणात काळपटपणा असतो त्या बेण्यांना किंवा हळदीला, तर तो निघून जातो पॉलिशिंग केल्यामुळं. त्याच्यानंतर हळद जी असते ती स्वच्छ धुवून निघते, किंवा तिला जर माती वगैरे चिटकलेली असते त्यामुळे जो रंग चढला तो निघून जातो. आणि आपली जी हळद आहे ती पॉलिशिंग केल्यामुळे पिवळी आणि एकदम आपण म्हणू शकतो चमकदार होऊन निघते. आणि मुख्य म्हणजे आपल्यालाही माहिती आहे, आपण पण निवडताना एक पिवळसर चकचकीत असलेली हळद निवडतो आणि तिचा आपल्याला तिथे बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने पॉलिशिंग करा, पण पद्धत अवलंबताना आपल्याला माहिती आहे की कमी वेळेमध्ये आपल्याला चांगली पॉलिशिंग करून घ्यायची. तर इथं दाखवल्याप्रमाणे फोटोमध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर ह्या मशीन गावोगावी फिरत असतात किंवा त्याचा उपयोग घेतात आणि त्याच्यामध्ये असलेल्या ड्रम मध्ये हळद टाकून ती पॉलिशिंग केली जाते. तर वेगवेगळ्या पद्धतीने काही ठिकाणी त्याच्यामध्ये रोलर असतात, त्याचा वापर केला जातो. दोन्ही साईडला लेबर राहून ते रोलर फिरून सुद्धा हळद पॉलिशिंग करून घेतात आणि आपल्या हळदीला चांगली गुणवत्ता मिळवून देतात. तर ह्या पद्धतीने आपण पॉलिश करू शकतो. आता पॉलिश केल्यानंतर आपण लगेच जेवढ्या हळदीला पॉलिश झाले ती बाजारात नेत नाहीये. हळदीचं काय होतंय, बाजारात त्याला भाव मिळतो ते त्याच्या ग्रेडिंग, ज्याला आपण प्रतवारी असं म्हणतो,
मग प्रतवारी करताना काय लक्षात घेतलं पाहिजे, सुरुवातीला काय करायचं, त्यातला काळा कचरा किंवा माती लागलेली किंवा जी राहिलेली असेल चुकून ती आपल्याला काढून घ्यावी लागते. आणि त्यानंतर त्यामध्ये 3 प्रकारे म्हणजे शक्यतो तिची जी हळदीची आपण म्हणू शकतो लांबी असते हळकुंडाची, तिच्यावरून तिची प्रतवारी केली जाते. इथं आपण बघू शकताल की 3 प्रकारात करतो किंवा त्याची जाड किंवा थिकनेसपणा जो म्हणतो, किती जाड तुमचा हळकुंड आहे आणि किती लांब आहे, त्यावरून त्याची प्रतवारी केली जाते. तर 3 सेंटीमीटर पेक्षा जास्त किंवा 2 ते 3 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर पेक्षा कमी अशा 3 ग्रुपमध्ये आपल्याला त्याची प्रतवारी करून घ्यायची आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते आपल्याला ग्रेडिंग करून विकायचे आहेत. आणि शेवटी जर खूप लहान आकाराचे असतील त्याला आपण लहान माती खडे विरेत कणी असं म्हणजे टर्म आहे, ते पण आपण एक वेगळ्या कणी जे असतात त्या काढून आपण आपल्या हळदीचं ग्रेडिंग करू शकतो. तर अशा प्रकारे 4 प्रकारामध्ये प्रतवारी करायची, ही काळजीपूर्वक करायची, कारण बाजारात एकदा उपलब्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्या गुणवत्तेमध्ये घट नको व्हायला. मग वेगवेगळ्या ठिकाणी एका ठिकाणी ही ग्रेडिंगची प्रोसेस केली जाते. तर ह्या पद्धतीने शेतकरी बॉइलिंग जसं की शिजवणे, त्याच्यानंतर वाळवणे, त्याचं पॉलिशिंग करणे आणि शेवटी आपण त्याला जे म्हणतो ग्रेडिंग करणे किंवा प्रोसेसिंग करून त्याची प्रतवारी करणे, ह्या प्रकारे आपले चांगल्या प्रकारचे हळकुंड बाजारात उपलब्ध करून देऊ शकतात. बरोबर. आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे चांगल्या गुणवत्ताकरिता चांगल्या गुणवत्तेचा प्रोडक्ट जर आपल्याला हवा असेल तर पॉलिशिंग करणं गरजेचं आहे. आणि ग्रेडिंगचं जसं सांगितलं आहे तसं हळद कुंडाच्या लांबी आणि जाडी अनुसार आपण त्याची ग्रेडिंग करतो आणि 4 प्रकारचे ग्रेड्स इकडे आपण तयार करू शकतो. जसं की मॅडमने सांगितलं की 3 सेंटीमीटर, 2 ते 3 सेंटीमीटरचं दुसरं, 2 पेक्षा कमी आणि कणी, ह्या प्रकारचे 4 ग्रेड्स आपण आपल्या प्रोडक्ट्सचे बनवू शकतो आणि त्या प्रकारे आपल्याला दर पण मिळू शकतो. मॅडम आता हे झालं म्हणजे पॉलिशिंग वगैरे करून आपण आता बाजारात नेणार ह्याला, पण आणि नंतर त्याची पावडर तयार होते. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती की दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या स्वरूपात हळदीचा वापर तर आपण सगळेच करतो, पण ह्याच्यामधनं भरपूरशे प्रॉडक्ट्स देखील बनवले जातात जे की वापरामध्ये येतात, आपल्या वापरामध्ये देखील येतात. तर असे कुठले वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत जे की आपण बनवू शकतो किंवा अशा इंडस्ट्रीजना आपण ही हळद आपली विकू शकतो, असे वेगळे वेगळे सेक्टर्स, ह्या प्रोडक्ट्सचे वेगवेगळे सेक्टर्स असतील, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला देऊ शकाल? नक्कीच मॅडम. हळद तर आपल्याला प्रत्येकाच्या घरोघरी असलेली आहे, वेगवेगळ्या आपल्या धार्मिक कार्यक्रमात म्हणू आपण, आणि त्याचबरोबर आयुर्वेदात हळदीला खूप महत्व आहे. हळदीमध्ये जे गुण आहेत, कुरकुमीन म्हणू शकतो, त्याच्यापासून निघणारी पावडर आहे, ह्या सगळ्यांचा उपयोग आपल्याला, साधी जखम जर झाली तर आपल्याला सुरुवातीला आठवण होते ती हळदीच्या पावडरची. तर हळदीची पावडर जी आहे ती सुद्धा बरेचसे शेतकरी स्वतःकडे आता प्रोसेसिंग युनिट घेत आहेत, हळद पावडरचं मशीन घेत आहेत आणि ती स्वतःच्याच शेताबांधावर एक जोडधंदा आपण म्हणू शकतो, व्यवसाय म्हणू शकतो, आपण हे आपल्या शेतमालापासून करू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, इथं आमचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही वेगवेगळे जे माल काढताय ते उच्च दर्जाचे काढा, त्याचं प्रोसेसिंग करा आणि आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त तुम्ही त्याचं प्रोसेसिंग युनिट कसं करून त्याचे उत्पादन तयार करू शकता. तर इथं सांगितल्याप्रमाणे की आपण त्याच्यापासून मुख्य म्हणजे हळद पावडर करू शकतो. त्यानंतर ज्याचे जे कुरकुमीन आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून काढलं जातं, रंगनिर्मिती होते, कुंकू तयार केलं जातं आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये, आयुर्वेदिक मध्ये, मेडिसिन मध्ये हळदीचं हे खूप जास्त महत्व आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये ह्याची खूप जास्त मागणी होत आहे आणि आपल्याला तिथे हळद विकायची आहे चांगल्या दर्जाची. तर आपल्या भागामध्ये जर आपण हे प्रोसेसिंग जे आपण आता बघितलं पूर्ण ते करून जर पावडर सारख्या, त्याच्यानंतर सुगंधी तेल अशा जर त्याला बाय प्रोडक्ट्स म्हणता येईल आपल्याला, ते जर उत्पादने करू शकलो तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतमालाच्या बाजारभावापेक्षा ह्याच्यातून मिळणारं उत्पन्न हे जास्त मिळतं. त्यामुळे अशा प्रकारची विविध पदार्थ आपण हळदीपासून तयार करू शकतो किंवा आपण त्या त्या पर्टिक्युलर मार्केटमध्ये त्यांची विक्री करू शकतो. बरोबर. शेतकरी बांधवांनो, जसं मॅडमने सांगितलं तसं आपण स्वतः ह्यांना बनवू शकतो किंवा जी लोक ह्यांना बनवतात त्या लोकांना देखील आपण आपलं उत्पादन जे आहे ते विकू शकतो. त्यामुळे भरपूरशा गोष्टी मॅडमने सांगितल्या, जसं की कुंकू आहे किंवा सौंदर्य प्रसाधने आहेत किंवा सुगंधी तेल आहे किंवा कुरकुमीन, ह्याचा पण भाव फार जास्त असतो आणि अशा इंडस्ट्रीजना देखील किंवा अशी जी लोक हे पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स बनवत आहेत त्यांना देखील आपण आपले प्रॉडक्ट्स नेऊन आपलं उत्पन्न नेऊन विकू शकतो. मॅडम, हे सगळं म्हणजे केलं जरी शेतकऱ्यांनी आणि
म्हणजे ह्या सगळ्या पद्धती जरी केल्या, प्रक्रिया केली, तर ह्या सगळ्या पद्धतींचा उत्पन्नात काय फायदा होतो शेतकऱ्याला? सुरुवात तर करते, पण आजचा आपण जर पाहिला असेल आजची बातमी किंवा जे बाजारमध्ये ना सध्या सगळीकडे एक चर्चा चालू आहे की हळदीचे बाजारभाव खूप जास्त उच्चांकी गाजत आहे. सांगायचं झालं तर मागच्या 4 ते 5 वर्षाच्या तुलनेने यावर्षी खूप जास्त हळदीला भाव मिळत आहे. कारण एक की हळदीची आवक थोडी बाजारात कमी झाली आहे, बाहेरच्या देशातून त्याची मागणी येत आहे आणि त्यामुळे हळदीचे दर हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. सांगायचं झालं तर राजापूर सारखी जी व्हरायटी आहे, वाण आहे, तिला आपले भाव खूप जास्त मिळतात. एक सरासरी 9 ते 10 हजार रुपये क्विंटल असणारा भाव काही ठिकाणी 15-20 पर्यंत पण ठराविक मालासाठी गेला. पण सरासरी महाराष्ट्रभर किंवा राज्याची सरासरी आपण जर पाहिली तर आजच्या तारखेला आपल्याला 9 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळत आहे. एवढा भाव ह्या 5 ते 6 वर्षात हळदीला कधीच नव्हता मिळाला. त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही आपल्यासाठी ही खूप चांगली संधी आहे की आपण आपला माल चांगल्या भावाने विकू शकतो आणि आपलं उत्पन्न वाढवू शकतो. अजून एक गोष्ट सांगू शकते, हे काही ऍक्च्युअल फोटोज आहेत जे आम्हाला मिळालेले आहेत शेतकरी बांधवाकडून. वेगवेगळ्या भागामध्ये सरकारकडून अनुदान मिळत आहे वेगवेगळ्या स्कीम अंतर्गत आणि 90% अनुदानावर अशा मशीन ज्या आहेत इथं आपण पाहू शकतो. हळद पावडर करण्याची मशीन, त्याच्यानंतर प्रोसेसिंग बॉइलिंगच्या मशीन सरकारतर्फे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर आपण पण अशा संधीचा फायदा घ्यावा आणि आपले जे माल आहे त्याला जास्तीत जास्त कसं उत्पन्नात त्याच्यापासून आपल्याला मिळत आहे. साधं उदाहरण आहे, आपण जेव्हा हळकून विकायला जातो त्यावेळेस जर आपल्याला 90-100 रुपये किलो जर दर मिळत असेल, ती जर आपण पावडर बाजारात आणली चांगल्या प्रकारची तर आपल्याला आरामशी 200 ते 250 रुपये प्रति किलो भाव मिळतो. आणि ह्या सगळ्या प्रोसेसिंग युनिटचा खर्च नफा काढूनच मी तुम्हाला हे सांगते की यातून आपल्याला जास्तीत जास्त मिळकत मिळते. ह्यामध्ये आपण लागवडीचा खर्च सुद्धा कन्सिडर करू की जो आपण म्हणू शकतो 60-70 हजार रुपये, कमी जास्त असेल तो विविध भागानुसार. त्यानंतर प्रोसेसिंगचा जो युनिट आहे त्याचा खर्च आणि मिळणारा उत्पन्न जो ह्या सारख्या पदार्थापासून, जसं की पावडर म्हटलं मी तुम्हाला हळदीची, किंवा आपण जे हळकून पॉलिशिंग करून विकणार, नक्कीच याच्यापासून मिळणारी मिळकत ही प्रति किलो तुलनात्मक खूप जास्त मिळते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी गावोगावी आपल्या मालाचे प्रोसेसिंग युनिट किंवा त्याचे बाय प्रोडक्ट्स तयार करून घ्यावे. नक्कीच मॅडम, आता तुम्ही फार चांगली माहिती इथे सगळ्यांना दिलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो, इथे पण म्हणजे जसं मॅडम सांगितलं की सरकार भरपूरसा प्रयत्न करते की आपल्या उत्पन्नाला चांगल्यात चांगला दर मिळावा, प्रोसेसिंग व्हावी आणि चांगला उत्पन्नाचा फायदा आपल्याला व्हावा. तर ह्या सगळ्याचा आपण नक्कीच फायदा उचलला पाहिजे आणि ते जे काही आपल्याला सवलती देत आहेत त्याचा आपल्याला पुरेपूरचा आपण फायदा हे करून घेतला पाहिजे. मॅडम, आता आपण थोडेसे FB चे प्रश्न आपण इथे घेतो. जे ग्रुप्स वरती आपण आता लाईव्ह आहोत त्या ग्रुप्स वरचे काही प्रश्न आपण इथे घेतो. तुम्ही भरपूरशी माहिती दिलेली आहे, पण काही प्रश्न अजून शेतकऱ्यांचे असतातच. तर मॅडम, एका शेतकऱ्याचा इथे प्रश्न आहे की बॉइलिंग प्रक्रिया ह्याचं जे यंत्र आहे किंवा मशीन जी आहे ती आपल्याला कितीला उपलब्ध होऊ शकते? मी आता सांगितलं तसं म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत. तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून आणू शकता आणि त्याची कॅपॅसिटी किती आहे, क्षमता किती आहे, 1 ड्रम आहे, 2 ड्रम आहे, त्यानुसार 2.5-3 लाखापासून 5 ते 6 लाखापर्यंत ह्या मशीन्स उपलब्ध आहेत. आपण म्हणजे आपल्याकडे किती आपल्याला हळदीचं प्रोसेसिंग करायचं ह्याचा अंदाज घेऊन क्षमतेनुसार शेतकऱ्यांनी ती मशीन घ्यावी. आणि शेतकऱ्यांना मी आता सांगितलं तसं वेगवेगळ्या सरकारी योजनेतून, कृषी विभागातून आपण चौकशी करून अनुदानावर सुद्धा हे आपल्याला घेता येते. तर जवळपास एक 3-4 लाख सरासरी ह्या मशीनची किंमत असेल. मॅडम, अजून विजय गोगाटे यांचा एक प्रश्न आहे की कच्ची हळदीचे स्लायसिंग करून उन्हात वाळवून ती गिरणीतून दळून घेऊन पावडर करून विक्री केली तर ह्याविषयी आपले काय मत आहे? मला वाटतं ह्यांनी पॉलिशिंगची एक स्टेप वगळलेली आहे. तर जर पॉलिशिंग आपण वगळली तर त्याचा काय फरक पडेल का आपल्या उत्पन्नावरती किंवा दरावरती? आणि पॉलिशिंग करून किती फरक पडेल ह्याची माहिती थोडी द्यावी. ह्याच्यात 2 गोष्टी आहे. नक्कीच गुणवत्ता कमी होईल. एक तर कुरकुमींचं जे प्रमाण असतं ना ते आपल्याला टिकवायचं असतं आणि सगळ्यात महत्वाचा रंग आहे. आपण पावडर करतो त्यावेळेस तिचा रंग, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की काळपट रंगाची तुम्हाला हळद दिसून येते. तर तुम्ही विदाऊट प्रोसेसिंग जर ती हळदीची पावडर तयार केली
तर तिच्यामधल्या ती जी पावडर तयार होणारी असते ना, तिचा रंग, आकर्षकपणा आणि त्याचं आपण म्हणू शकतो टेक्स्चर जे म्हटलं जातं ना, ते राखल्या जात नाही आणि ते कमी होतं कुठे. त्यामुळे शक्यतो प्रोसेसिंग करूनच आपण त्याची पावडर तयार करावी. सो विजय सर, जसं मॅडमने सांगितलं, पॉलिशिंग करून घेतली तर त्याचे फायदा थोडासा जास्त होईल, तुम्हाला दर देखील थोडस दर चांगला मिळेल त्याचा. मॅडम, जास्त वेळ नाही आपल्याकडे, आपण ऑलरेडी अर्धा तास आपला संपलेला आहे, पण एखादा प्रश्न आपण इथे अजून घेऊया की इथे एका शेतकऱ्याचा प्रश्न आहे की हळद पावडर जर आपण केली, आता इथे आपण पॉलिशिंग करून हळद कुंड आपण कितीला विकू शकतो किंवा कसं विकू शकतो त्याची आपण माहिती घेतली, पण हळद पावडर प्रक्रिया ही कितपत उपयोगी होते? नक्कीच. ज्यांच्याकडे आता 2 ऑप्शन आहेत, म्हणजे जर आपल्याकडे उपलब्ध नसेल पावडरची मशीन तर आपण हळकुंड बाजारात विकतो, अदरवाईज आपल्या गावामध्ये वगैरे आपण ते पावडरसाठी देऊ शकतो. आणि जर पावडर करून विकली तर मी जसं सांगितलं, हळकुंडाला जर 80-90 रुपये किलो भाव मिळत असेल एक सरासरी, मी हा भाव एक अंदाज सांगते, बाजाराच्या मार्केटच्या उलाढालीनुसार तो कमी जास्त होतो. पण जसं पावडर आपण विकायला गेलो की सरासरी 200-250 रुपये ब्रँडिंग नुसार. ऑर्गॅनिक टर्मेरिक पावडर हा सुद्धा आता सध्या ट्रेंड आहे. जर तुमची पावडर तुम्ही जे कल्टिवेशन पासून प्रोसेसिंग पर्यंत ऑर्गॅनिक पद्धतीने केला असेल तर त्या हळदीच्या पावडरला तर खूप जास्त बाजारात भाव आहे. तर एक अंदाजे 200 ते 250 रुपये किलो प्रमाणे आपली हळदीची पावडर ही बाजारात विकली जाते. बरोबर आहे. इथे अमोल पाटील यांचा एक प्रश्न आहे की कुरकुमिन बाबतीत अजून थोडेसे मार्गदर्शन व्हावे. आता कुरकुमिन बद्दल आपल्याला माहिती आहे की नॉर्मली आपल्या इकडे 1.5 ते 2.5% पर्यंतचे कुरकुमिनचे प्रमाण असते. जर मशीनने आपण केलं तर ते 1.5 ते 2.5% थोडंसं वाढतं ते, मशीनने आपण जर त्याची प्रोसेसिंग केली तर. आणि 5% कुरकुमिन जर आपण पर्यंत जर आपण पोहोचलो तर ते युरोपियन स्टँडर्ड म्हणजे निर्यातीसाठीचं आपलं चांगला भाव आपल्याला मिळू शकतो. तर मॅडम, ह्याच्यावरती थोडस सांगाल का? मॅडमने सांगितलं तसं कुरकुमिन हा एक घटक आहे हळदीचा की ज्याच्यामुळेच हळदीचे जे आपण म्हणू शकतो आयुर्वेदिक महत्व वाढलंय, तर ते ह्या कुरकुमिन घटकामुळेच वाढत गेलेलं आहे. आणि एक रसायनाचा वापर करून त्याच्यामध्ये ऍसिडचा वापर करून कुरकुमिन हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, म्हणजे काढून घेतलं जातं. आणि पर्टिक्युलर त्या कुरकुमिनचा वापर हा आयुर्वेदामध्ये आणि वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो, जो वापरला जातो. खाद्यपदार्थामध्ये सुद्धा करतात आणि सौंदर्य प्रसाधन आणि औषध निर्मितीमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. आणि त्याचं जे पर्सेंटेज असेल, जसं मॅडमनी सांगितलं, तर तुमची व्हरायटी कुठली आहे, व्हरायटी नुसार सुद्धा त्याच्या पर्सेंटेज मध्ये कमी जास्त प्रमाणात होत आहे. लागवडी दरम्यान घेतलेली काळजी आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रोसेसिंग करताना त्याच्यामध्ये किती आपण तो घटक राखून ठेवलाय, तर त्यानुसार ते कुरकुमिनचं प्रमाण आपल्याला राखता येतं. बरोबर. मॅडम, अजून काही प्रश्न शेतकऱ्यांचे येत आहेत, पण आपला वेळ संपलेला आहे, त्यामुळे आपण जास्त अजून प्रश्न इथे घेऊ शकत नाही FB लाईव्ह वरती. पण तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचा खेतीबाडी ऍप आहेच, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती शेतकऱ्यांना द्यावी, म्हणजे ते आपण नंतर पण तुमच्याशी संपर्क करू शकतील. आणि जे प्रश्न आज आता इथे विचारलेले आहेत त्याचा प्रश्नांचं उत्तर आपण इथे नक्कीच देऊ. पण मॅडम, तुमच्यापर्यंत नंतर पोहोचायचं असेल तर कशा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचता येईल ह्याची थोडीशी माहिती इथे द्यावी. नक्कीच. सेमिनार, आपले वेबिनार होतच असतात. बऱ्याच जणांचे प्रश्न आम्हाला त्यानंतर ऍडवायझरी थ्रू येतात सुद्धा. ऍडवायझरी म्हणजे सल्लागार हे आपल्या ऍप्लिकेशनचा एक घटक आहे. म्हणजे आपण इथं स्क्रीनवर पाहू शकता, खेतीबडी फार्म हे मोबाईल ऍप आहे. त्या मोबाईल ऍप थ्रू आपण आमच्याशी सतत संपर्कात राहू शकता. ऍपमध्ये वेगवेगळ्या पिकांची माहिती आहे, किडरोगांची माहिती आहे. पण काढणीनंतरची मुख्य माहिती सांगाल तर बाजारभाव, तुम्हाला कुठल्या बाजाराचे भाव आणि कुठल्या पिकाचे बाजारभाव माहिती करून घ्यायचे असतील तर इथं उपलब्ध असलेल्या बाजारभावातून तुम्ही पाहू शकता. आणि आमच्याशी संपर्क करायचा असेल तर सल्लागार मधून आमच्याशी फोनवर रिक्वेस्ट करू शकता किंवा आपल्या मालाचे किंवा शेताचे फोटो पाठवून तिथे आपला प्रश्न मांडू शकता. ऍग्री तज्ञ किंवा आमचे जे कृषी तज्ञ आहेत ते तुम्हाला तिथून उत्तर देऊन तुमच्याशी संपर्क साधतील. फोनवर संपर्क साधला जातो आणि उत्तर देतो. आणि ह्याचबरोबर मी सांगू इच्छिते की आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खेतीबडी फार्मचं पेज सुद्धा आहे. तुम्ही तिथे सुद्धा आमचे वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज किंवा जे सल्ला दिले जातात ते आपण तिथे फॉलो करू शकतात. मग तुम्हाला 2-3 असे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म खेतीबडी फार्मचे अवेलेबल आहेत, जसं की हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. तिथून तुम्ही आमच्याशी सतत संपर्क करू शकता. आणि इथे जो फोन नंबर दिलाय त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करून आमच्याशी संपर्क साधू शकता. नक्कीच मॅडम.
आणि शेतकरी मित्रांनो, जसं मॅडमने आता सांगितलं, आपल्याला भरपूरशी माहिती दिलेली आहे आणि हळद उत्पादनातून अजून आपल्याला जर दर चांगला मिळवायचा असेल तर फक्त हळद लागवडी पुरतं मर्यादित न राहून हळद प्रक्रिया उद्योगाकडे देखील आपल्याला वळणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच काही अजून वेगळ्या विषयांवरती जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते नक्कीच तुम्ही खाली कमेंट सेक्शन वरती टाकू शकता आणि पुढच्या येणाऱ्या वेबिनार मध्ये आपण ते टॉपिक घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि इथे आपण आपला वेळ संपलेला आहे म्हणून हा सेशन आपण इथे संपवूया, पण पुढच्या शनिवारी ह्याच वेळी नक्कीच भेटू इथेच ह्याच पेजवरती. नमस्कार. नमस्कार.